सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी ही सिंधूला समजावत असते. अन्वी म्हणते की माझी सिम्मा कधीच डाऊट घेत नाही मी तिच्या डिसिजनवर आणि ती नेहमीच करेक्ट डिसिजन घेते. अन्वी म्हणते की आज तू जो डिसिजन घेतला ना सिम्मा, तो खरा आहे हा मला तुझ्या डोळ्यात दिसत नाही. तेव्हा तुला हा डिसिजन घेण्यासाठी कोणी फोर्स करतंय का असे आता अन्वी सिंधूला विचारते. अन्वी म्हणते की खरंच तुला सिम्मा हे लग्न करायचं आहे का. तेवढ्यात राघव तिथे आलेला असतो तर सिंधू अन्वीला म्हणते की हो मला हे लग्न करायचं आहे. राघव म्हणतो की अन्वी तू जरा बाहेर जाशील का, मला थोडंसं सिंधूशी बोलायचं आहे. अन्वी बाहेर गेल्यानंतर राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तुला हे लग्न करण्यासाठी कोण फोर्स करतंय ना त्याचं फक्त मला नाव सांग. मोठ्याने ओरडत राघव म्हणतो की सिंधू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुला हे लग्न करण्यासाठी कोणी फोर्स करतंय का. तर आता लगेच सिंधूला मधूला दिलेली प्रॉमिस आठवते. मधूने सिंधूला प्रॉमिस दिलेली असते की राघवच्या मनातील तुझे स्थान तोपर्यंत मला मिळत नाही जोपर्यंत तू दुसऱ्याशी लग्न करणार नाही. तर आता मधू म्हणते की मला तू प्रॉमिस दे सिंधू. तेव्हा सिंधूने मधूला प्रॉमिस दिलेली असते की ती दुसरे लग्न करील. तर आता इकडे सिंधू राघव समोर विचार करते की बाप्पा हे मला तू कोणत्या धर्मसंकटात टाकतोय. सिंधू म्हणते की मी राघवशी खोटंही बोलू शकत नाही आणि खरंही सांगू शकत नाही. आणि मी जर राघवला सांगितले आणि जर हे मधुताईंना जर कळलं तर काय होईल, आणि मग त्यांनी त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं तर अशी भीती आता सिंधूला वाटू लागते. तेव्हा आता मी काय करू असा सिंधू विचार करते. राघव इकडे सिंधूला म्हणतो की मी तुला शेवटचं विचारतोय सिंधू, तुझ्या मर्जीने तू हे लग्न करतंय का. तर लगेच सिंधू म्हणते की का, मला हाच प्रश्न सर्वजण विचारतात. सिंधू म्हणते की तुम्ही मधुताईंशी लग्न केलं हे आजपर्यंत मी तुम्हाला विचारलं का. आजपर्यंत मी हे सर्व एकटीने सांभाळलंय. तेव्हा आता मलाही वाटतं की माझ्या आयुष्यात जोडीदार हवा असे आता सिंधू ही राघवला सांगते आणि म्हणूनच ते लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सिंधू राघवला बोलते. तेवढ्यात मधू तिथे येत राघवला म्हणते की राघव ऐकलंस का तू. तर राघव म्हणतो की मी सिंधूशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस. आणि राघव म्हणतो की सिंधू ओके तुला लाईफ पार्टनर हवाय ना तर खुशाल तू लग्न कर. राघव म्हणतो की सिंधू मी सावीचा बाबा आहे आणि तू जर हा हक्क दुसऱ्या कुणाला तर दिला ना तर मला ते सहन होणार नाही. तेव्हा राघवकडे बघत सिंधू विचार करते की मी दुसरे लग्न करते. हे राघवला समजल्यानंतर त्यांना किती त्रास होतोय, काय चाललंय नक्की यांच्या मनात. तेवढ्यात अन्वी तिथे सिंधूला बाहेर बोलावते आणि म्हणते की विशालची आई आणि वहिनी तुझी वाट बघतायत. तर सिंधू म्हणते तू हो पुढं मी आलीच. तर आता इकडे अन्वी ही बाहेर येते. तेव्हा अन्वीला बघून ती विशालची आई म्हणते की ही सुंदर मुलगी कोण आहे. तर काकू म्हणते की ही माझ्या मुलीची मुलगी म्हणजे माझी नात आहे. तेवढ्यात मधू तिथे येते. तर मधू पाठोपाठ राघवही तिथे येतो. तर आता लगेच विशालची आई पुन्हा म्हणते की सिंधूला बोलावताय का. तर लगेच राघव म्हणतो येईल ती, पण त्या अगोदर मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. विशालची आई म्हणते बोला ना. राघव म्हणतो की कोण कोण असतं तुमच्या घरी. तेव्हा विशालची आई म्हणते की मी, माझा धाकटा मुलगा विशाल आणि मोठी सून. विशालचे वडील लहानपणीच गेल्याचे आता ती राघवला बोलते. विशालची आई म्हणते की कुणाल माझा मोठा मुलगा 2 वर्षापूर्वीच गेला. राघव म्हणतो की ओके पण विशाल नाही आला का. तर विशालची आई म्हणते की तो येणारच होता पण त्याला अर्जंट मीटिंग निघली तेव्हा तो येईलच. तेव्हा राघव म्हणतो ओके. राघव म्हणतो की तो जॉब करतोय की अजून काही. विशालची आई म्हणते की विशाल हा बिझनेस करतो आणि त्याने त्याचा बिझनेस सेटल करून त्याचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे, तुम्ही माहिती काढू शकता. तेवढ्यात रेश्मा तिथे येत म्हणते की सिंधू किती लकी आहे. तर तेवढ्यात काजल म्हणते की खरंच विशाल खूप स्मार्ट आहे आणि त्याने बिझनेसही खूप व्यवस्थित हँडल केला आहे. काजल म्हणते तो मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. तर तेवढ्यात अन्वी म्हणते की ओ मग तुम्ही त्याचं लग्न का नाही केलं एवढ्या दिवस. काजल म्हणते की जोपर्यंत बिझनेस सेटल होत नाही ना तोपर्यंत त्याने लग्न न करण्याचा डिसिजन घेतला होता. अन्वी म्हणते की सिंधू मामीचं लग्न झालं आणि तिला एक मुलगी सुद्धा आहे, पण तुमच्या मुलाचं हे फर्स्ट मॅरेज आहे का. तर काजल म्हणते की हो. राघव म्हणतो की अन्वी बरोबर बोलते, तुमच्या विशालसाठी लग्न न झालेली मुलगी सुद्धा मिळू शकते. तर रत्नाकर म्हणतो की अगदी बरोबर. रत्नाकर म्हणतो की तुम्हाला सिंधूबद्दल अगोदर माहिती होती का. तर मधू म्हणते बाबा मी त्यांना सांगितलंय. विशाल हे लग्न करतो यामागे काही स्पेसिफिक रिझन आहे का असे राघवने विचारताच विशालची आई म्हणते की एखाद्या मुलीचा जोडीदार गेलाय अशाच मुलीसोबत लग्न करण्याचा आता विशालने निर्णय घेतलाय. काजल म्हणते की सिंधू आणि आमच्या विशालची पत्रिकासुद्धा खूप छान छान जमते बरं का. इथे येण्यापूर्वी आम्ही ती गुरुजींकडून बघूनही घेतली.
विशालची आई म्हणते की आम्हाला सिंधूचा फोटो सुद्धा खूप आवडला होता, मधुराणीने तो आम्हाला पाठवला होता. विशालची आई आता विशालची पत्रिका रत्नाकरला देत म्हणते की ही तुम्ही गुरुजींना दाखवू शकतात. तर रत्नाकर म्हणतो हो हो. मग त्यानंतर आपण पुढची बोलणी करू अशी विशालची आई बोलते. तर इकडे काकू विचार करते की जर हे लग्न जमलं ना तर राघव आणि राणीचा संसार सुखाचा होईल. तेवढ्यात विशालची आई म्हणते की बोलावता का आता सिंधूला. तर आता ते सर्व ऐकून घेतल्यानंतर राघव पटकन तावातावाने पुन्हा सिंधूच्या रूममध्ये येतो आणि सिंधूकडे बघत राघव विचार करतो की सिंधू का असा निर्णय घेतेस तडकाफडकी. राघव पुन्हा सिंधूला म्हणतो की तू खरंच लग्न करतेस. तर सिंधू म्हणते हो. तेवढ्यात पाठीमागून मधू तिथे येत म्हणते की राघव तुझ्या इतकीच आम्हाला सिंधूची सुद्धा काळजी आहे. मधू म्हणते की राघव तू असा त्यांच्यासमोर रागाने वर निघून आला, त्यांना काय वाटलं असेल तेव्हा प्लीज असं वागू नकोस. तर मधू आता सिंधूला म्हणते की चल. तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते. तर राघव सिंधूकडे आणि सिंधू ही बाहेर येते. इकडे आता मधू ही सिंधूला खाली घेऊन येताच आता सिंधूची ओळख करून देते आणि विशालच्या आईची आणि तिच्या सुनेची सुद्धा ओळख करून देते. विशालची आई लगेच सिंधूला तिच्या शेजारी बसवते आणि म्हणते की खरंच नक्षत्रासारखी मुलगी आहे. तर आता ते सर्व बघून अन्वी हळूच राघवला म्हणते की राघव मामा हे सर्व खरंच एवढे चांगले आहे की एक्सायटेड चांगले दाखवण्याचे नाटक करतात. सिंधूकडे बघत आता काजल म्हणते की आई विशालची आणि सिंधूची जोडी एकदमच मेड फॉर इच अदर दिसते आणि दोघे एकमेकांसाठी बनलेले दिसतात. तर इकडे राघवला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात राघव हा खोकतो आणि म्हणतो की जोपर्यंत विशाल येत नाही तोपर्यंत कशाला आपण डिस्कशन करायचंय आणि विशालला तर सिंधूने पसंत तर करू द्या. तेव्हा राजेश्री म्हणते की बरोबर आहे. विशालची आई म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, विशाल माझ्या शब्दाबाहेर नाही. तर काजल म्हणते की आमचा विशाल अगदी श्रावण बाळा आहे. तर राघव म्हणतो की नसेल तोच तुमच्या शब्दाबाहेर, पण सिंधूने अजून त्याला पसंतही केलेलं नाही. पसंत तर सोडाच पण अजून त्याला बघितलेलंही नाही. तर विशालची आई म्हणते की तो येणारच आहे. सकाळीच त्याने त्याला ऑफिसची मीटिंग होती मला सांगितलं आणि तो म्हणाला की तुम्हाला जर मुलगी पसंत पडली तर मी सुद्धा येतो बघायला. तेवढ्यात आता काजल तिच्या मोबाईलमधील विशालचा फोटो अन्वीला दाखवते. तेव्हा अन्वी लगेचच हसत म्हणते की हो हो खरंच खूप छान आहे. तर अन्वी रेश्माला म्हणते की बघ हा फोटोमध्ये हा व्यवस्थित दिसत सुद्धा नाही. तर लगेच राघव तो फोटो बघतो आणि म्हणतो की काय मस्करी चालू आहे, हा तर ब्लर फोटो आहे. तेव्हा काजल म्हणते की अहो माझ्याकडे फक्त हाच फोटो होता. तर काजल म्हणते की पण आता विशाल येतोच आहे ना, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षच त्याला भेटा ना. तर खरंच माझा विशाल खूप हँडसम आहे असे विशालची आई बोलते. आता इकडे विशाल त्याच्या कारमधून गॉगल घालून भरदार वेशात आता त्याच्या कारमधून येत असताना अचानक समोरून एक बाबा रस्त्यामध्ये उभा राहतो आणि लगेच विशाल गाडी थांबवतो आणि रागाने गाडीतून खाली उतरतो. इकडे विशालची आई म्हणते की माझा विशाल खूप मुळात प्रेमळ आहे आणि त्याला माणसाची कदरसुद्धा आहे. त्याच्यासारखा मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. तर इकडे आता विशाल हा गाडीतून उतरतो आणि त्या रस्त्यात उभ्या असलेल्या माणसासमोर येतो. नावाप्रमाणेच माझा विशाल हा विशाल हृदयाचा असल्याचे आता विशालची आई बोलते. तर आता इकडे विशाल त्या माणसासमोर येत म्हणतो की बाबा तुम्हाला नीट चालताही येत नाही आणि तुम्ही इकडे कुठे निघालात. तर विशाल म्हणतो की या मी तुम्हाला माझ्या गाडीतून सोडतो. तर तो बाबा म्हणतो की मला इकडेच जायचंय. तर विशाल म्हणतो या. तर आता विशाल लगेच त्या बाबाला रस्ता क्रॉस करून देतो. तेव्हा तो बाबा विशालच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देतो. इकडे आता रत्नाकर विशालच्या आईला म्हणतो की आम्ही तरी कुठे काय बोलतोय, पण आम्ही मुलीकडचे आहोत ना, तेव्हा आम्ही बघितल्याशिवाय विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा विशालची आई म्हणते की तुम्ही काळजी करू नका, विशाल आता येईलच. राघव म्हणतो ठीक आहे मग येऊ दे तुमच्या विशालला, मी त्याला भेटतो आणि मग आपण पुढचं बोलू. तेव्हा काकू म्हणते की राघव अरे थोडा धीर धर ना. तेव्हा राघव म्हणतो की काकू हा सिंधूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. विशाल हा स्मार्ट दिसणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये, पण सिंधूसाठी विशाल कसा आहे हे मला बघायला हवं. राघव म्हणतो की आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधूने विशालला पसंत करणं आणि जर तसं घडलं तरच मग आपण पुढचं बोलू असे आता राघव काकूला बोलतो. तेवढ्या दरवाजातून अगदी बरोबर आहे असे म्हणत विशाल तिथे आलेला असतो. तेव्हा सर्वजण आता विशालकडे बघू लागतात. तर आता लगेच सिंधू ही विशालकडे बघते आणि तिला विशाल पसंत असल्याचे बोलते. त्यानंतर आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये आलेली असते. तेव्हा राघवला खूप राग येतो आणि राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूचे हात धरतो आणि म्हणतो की सिंधू काय चाललंय तुझं हे. तेव्हा रागाने सिंधू म्हणते की राघव ही काय जबरदस्ती आहे. राघव म्हणतो की तुझ्या या निर्णयामुळे माझ्या मुलीच्या आणि माझ्या नात्यामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे आणि सावी ही फक्त माझी आणि माझी मुलगी आहे
आणि माझ्याशिवाय ती कुणालाही बाबा मानणार नसल्याचे आता राघव सिंधूला ठणकावून सांगतो. त्यानंतर आता इकडे सिंधू ही बाहेर बसलेली असताना राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तू आतमध्ये जा. तेव्हा काकू म्हणते की अरे विशाल तर आत्ताच आलाय, तेव्हा त्या दोघांना एकमेकांसोबत बोलू तरी दे. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू मी सांगतोय ना तू आतमध्ये जा. राघव म्हणतो की मला विशालशी थोडं बोलायचं आणि तेही महत्त्वाचं आहे. असे म्हणत आता राघव हा सिंधूला आतमध्ये जाण्यासाठी बोलतो. आणि आता लगेच सिंधू पुन्हा आतमध्ये जाते. तर आता राघव हा विशालला काय सांगणार आणि सिंधूचे कसे लग्न मोडणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.